कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, एक टॉपिक अग्निवीर. बेरोजगारी वाढली आहे. सरकारने तरुणांचा काहीच विचार केला नाही. नोकऱ्या नाही आहेत. तरुण भरकटलेला आहे. हाताला काम नाही. खेड्यातून माणसं शहरात जाऊन कसलीही कामं करायला मजबूर झाली आहेत, वगैरे वगैरे आपण ऐकत आलो, ऐकतोय. आणि तसं पाहिलं ना तर सरकारी कार्यालयातली भरती जी बंद झाली आहे, कमी कमी होत गेली आहे, त्याचाही तर परिणाम नक्कीच आहे. मग अशा ह्याच्यातच भारत सरकारने आज दरवर्षी 50,000 लोक ज्या क्षेत्रातून रिटायर होतात, इंडियन मिलिटरी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, मग तिथंही त्या प्रमाणात भरती होतीये का तिथं सुद्धा कमी झालंय प्रमाण? नक्कीच कमी झालंय. एक तर सैन्यात भरती होणं ही भूमिकाच हळूहळू मनातून कमी होत चाललेली दिसते. कुठंच काही काम मिळत नाही आणि मग थोडीफार शरीर संपदा आहे, चला मग आर्मीत भरती हो, असं म्हणून भरती होणारे जवान वेगळे आणि खरंच माझा जन्म देशासाठी झालाय आणि मी केली तर फक्त आर्मीमधली सर्व्हिस करेन असं म्हणून जिद्दीला पेटून आर्मीत जाणारे ऑफिसर्स वेगळे आणि सैनिक वेगळे. अशातूनच या सरकारने आपल्या अग्निवीर यांची भरती सुरू केली. 4 वर्षाचा बॉन्ड. 4 वर्षात तुम्हाला तरबेज केलं जातं एखाद्या सैनिकाप्रमाणेच. सर्व काही मग त्याच्यामध्ये शिक्षण आलंच ओघाने. सैनिक म्हणजे फायरिंग आलं, तुमचा फिटनेस व्यवस्थित मेंटेन राहावा म्हणून सर्व प्रकारचे व्यायाम आले आणि मुख्य म्हणजे आजकालच्या जगात डिजिटल ट्रेनिंग सुद्धा आलं. त्याच्यानंतर एक्सप्लोजिव्स कशी नष्ट करायची आणि बॉम्ब कसे बनवायचे, टाइम बॉम्बची सर्किट्स कशी असतात, तुमचे भूसुरुंग कसे पेरले जातात, त्याच्यामागचं सायन्स काय आहे, असे प्रत्येक सैनिकाला जे काही बारकावे माहीत करून दिले जातात, त्या सगळ्या गोष्टी अग्निवीर म्हणून भरती झाल्यावर सुद्धा 4 वर्षात तुम्हाला समजणार आहेत. आणि सरकार तसं पाहिलं तर भरघोस रक्कम पण देते 4 वर्षांनी. आणि आल्यानंतर पुन्हा काही सरकारी कार्यालयांमध्ये, काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंगची काही ऑफिसेस आहेत, कंपन्या आहेत, त्या ठिकाणी नोकऱ्यांना सुद्धा प्राधान्य मिळू शकणार आहे. मग अग्निवीरला मिळणारा पगार, हा मिळणारा 4 वर्षातला अनुभव, शारीरिक संपदा, उत्तम राहण्यासाठी जे काही मिळणारं खाद्य, मिळणारा व्यायाम, म्हणजे तुम्हाला तर तिथं काहीच खर्च नाहीये. आणि प्लस तुम्ही बाहेर पडताना सरकार तुम्हाला काही मोठी रक्कम देणार आहे. त्याच्यामध्ये मग ही लोक बिझनेस करू शकणार आहेत, काही ना काही उभं राहू शकणार आहेत. कारण जाताना जर एखाद्या अग्निवीराचं वय 19 असेल तर तो 23-24व्या वर्षी पुन्हा येतोय. आणि समजा त्यामध्ये काही या 4-5 वर्षात ॲक्शन झाली तरीही मग त्यांचा भरघोस विमा, तरीही मग त्या घरापर्यंत लाखो रुपयाच्या थैल्या पोचणार आहेत. योजना ऑन पेपर तरी खूप छान वाटतीये. तथापि 1965 1965
इंडिया अँड पाक वॉर. पाकिस्तानशी झालेलं 1965 सालचं युद्ध याची जर काही पुसटशी आठवण आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधल्या लोकांना नक्कीच या आठवणी ताज्या असतात. आता त्यापैकी बरेचसे लोक कदाचित आज हयात पण नसतील. पण घडलं होतं काय, असं गुप्तरित्या समजलेली बातमी कि हम हमारे ही भाइयों के ऊपर फायरिंग कर नहीं सकते असं म्हणून मुस्लिम धर्मीय सैनिकांनी गन्स खाली ठेवल्या होत्या. आणि हे जर घडलेलं असेलच, घडू शकतं, कारण सर्वतोपरी देश नाहीये त्यांना, सर्वतोपरी धर्म आहे. मैं और मेरा धर्म. धर्म मला जे काही सांगतो त्याच्या विरुद्ध मी कधीही जाणार नाही. मग मी कोणत्याही पदावरचा का असेना, मी माझ्या लोकांना नक्कीच मदत करेन. अशा शब्द असतात. अगदी एक XYZ उपराष्ट्रपती होते तेव्हा सुद्धा अनेक घटना अशा घडलेल्या आहेत. नावं घेण्याची गरज नाही, इतिहासात डोकावून पहा. फार मोठा पूर्वीचा इतिहास नाहीये हा, गेल्या 20 वर्षातल्या घटना आहेत. एक राष्ट्रपती असताना सुद्धा किती फाशीच्या शिक्षा पुढे गेल्या आणि ते पाय उतार झाल्या झाल्या कशी एक दोघांना फाशीची शिक्षा अंमलात आणली गेली, हा सुद्धा फार लांबचा इतिहास नाहीये. जस्ट 9 to 10 years बॅक. म्हणून ही धर्मवीर संकल्पना राबवताना आता प्रशासन कोणती काळजी घेतंय काय माहीत नाही, पण एका मोठ्या शहरातल्या शेकडो मशिदींमधून आव्हान केलं गेलंय कि चलो नौकरियां नहीं मिलेगी आपको, अग्निवीर में दाखिल हो जाओ और जिन लोगों का सिलेक्शन हो जाएगा उनको सब ट्रेनिंग मिलेगा, वो हमें आगे चलकर काम में आएगा. आता असे जर फतवे निघत असतील आणि उद्युक्त करून जर ते जवान अग्निवीर म्हणून भरती झाले आणि या उलट आपल्या धर्मातल्या तरुणांना अग्निवीर म्हणजे कशी एक बोथट संकल्पना आहे असं त्यांच्या मनावर बिंबवलं जातंय. परिणाम काय होणार आहे, जर त्यांची ही भरती जास्त झाली तर मोफत त्यांना सर्व गोष्टींचं प्रशिक्षण मिळणार आहे. आणि मग धर्म जर वरती असेल देशाच्या आधी, तर या देशाच्या विरुद्धच ते प्रशिक्षण वापरलं जाणार नाही असं घडलेल्या इतिहासावरून आपण म्हणूच शकत नाही. नक्की वापरलं जाणार. मित्रांनो, सावध होण्याची हीच वेळ आहे. मी तर जास्तीत जास्त हिंदू तरुणांना, शीख तरुणांना, गोरखा बटालियनमध्ये जाणाऱ्या जांबाज तरुणांना, अशा सगळ्यांना मी आव्हान करेन, कमॉन, रेग्युलर सैनिक तुम्ही होऊ शकत नसाल तर अग्निवीरचा हा ऑप्शन स्वीकारण्यास काहीच हरकत नाही. कारण तुम्ही नाही आलात तर देशावर अजून मोठं संकट तुम्हीच आणलंय असा मी तुम्हाला ब्लेम देऊ शकतो. कमॉन, try to enter as Agniveer. It is definitely beneficial for your future life and of course for the bright future of our India, our Hindustan. नम्र मी आवाहन करतो, नम्र विनंतीही करतो. जर त्या धर्मातनं असे फतवे निघत असतील की याचा लॉंग टर्म बेनिफिट आपल्या धर्माला मिळू शकतो असं डायरेक्ट सांगितलं जात असेल तर तुम्ही सावध होणार नाहीयेत का? या अग्निवीरच्या विरुद्ध जी काही लोक रान पेटवत आहेत त्याचा विचार न करता त्याच्यापासून होणारे वैयक्तिक फायदे, देशासाठी होणारा फायदा आणि स्वतःची प्रगती तुम्ही नंतर एखादा बिझनेस थाटून किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कुठल्याही ऑफिसेसमध्ये नोकरीमध्ये प्राधान्य मिळवून स्वतःचं लाईफ सेटल करू शकता. इतकाच विचार करा आणि देशहितासाठी
ज्यांच्या सुप्त इच्छा असतात पण ते सिलेक्ट होऊ शकत नाहीत, सैनिक होण्यासाठी वेळ लागू शकतो त्यांना, त्यांनी अग्निवीरचं ऑप्शन नक्कीच स्वीकारायला हरकत नाही, असं मी तरी विचाराअंती सांगतोय. अर्थात सारासार विचार करूनच मी बोलतोय, बिकॉज आय हॅव सम आर्मी बॅकग्राऊंड. ऑफकोर्स आय एम सन ऑफ अ फौजी who had participated in 1962 China War on the border. नक्कीच कॉमन मॅनपेक्षा थोडी तरी या बाबतीतली विचारशक्ती माझी नक्कीच आहे, असं मला आत्मविश्वासाने सांगावंसं वाटतं. कारण उगीचच कोणीतरी तुम्हाला व्हिडिओ बनवून सल्ला देत नाहीये इतकं जाणून घ्या. धोका दिसतोय समोर, तिकडची जर गर्दी वाढली तर पूर्ण देशाला धोका होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त शीख, गोरखा, हिंदू आणि इतर धर्मियांना, ज्यांच्या मनामध्ये खरं देशप्रेम आहे, अशा सर्व तरुणांना मी आव्हान करतो की अग्निवीर योजनेचा जरूर फायदा घ्या, जरूर फायदा घ्या. ह्याच्यामध्ये तुमचं नुकसान करण्यासारखे कोणतेही नियम नाही आहेत. कोणाच्याही बहकाव्यामध्ये येऊ नका. सर्व नियमांची नीट माहिती करून घ्या आणि नक्कीच 4 वर्ष देशाची सेवा करायला मिळते अशा वयात जर तुम्ही असाल तर तुम्ही नक्की याचा फायदा घ्या, इतकंच मी सांगतो. जय हिंद, जय भारत.